स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी ची जी परीक्षा आहे ती परीक्षा 10 नोव्हेंबरला झालेली आहे आणि 10 नोव्हेंबरला झालेली परीक्षेत हा पेपर जो अवघड होता त्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत शिक्षण परिषदेकडनं आणि त्या चुका झालेल्या ज्या प्रश्नांचे मार्क आपल्याला वाढणार आहे अशा काही अफवा आहेत आणि त्या वाढणार आहेत की नाही, नंतर आपले पासिंग मार्क्स किती असणार आहेत या संदर्भातील टीईटीच्या संदर्भात आणि आतापर्यंत टीईटीचे किती विद्यार्थी बॅकलॉग बाकी आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात किती विद्यार्थी अजून आपल्याकडे आहेत या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ आपण म्हणजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा माहिती असेल ते आपल्या चॅनलवरती मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, टीईटीचा पेपर जो आहे हा पेपर 10 तारखेला झाला, 10 नोव्हेंबरला झाला. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर जर विचार करतो म्हटलं आपण तर पेपर 1 हा 150 मार्काचा आणि पेपर 2 150 मार्काचा आणि त्यात 5 विषय असतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ही जी काठिण्य पातळी आहे विद्यार्थी सांगतात आणि विद्यार्थ्याच्याच अनुभवाच्या नुसार आपण जर सांगतो म्हटलं तर पेपर टीईटीचा सोपा असतो असं विद्यार्थी म्हणतात आणि काठिण्य पातळी ही सोपी असते आणि टीईटीची मात्र काठिण्य पातळी जास्त असते. त्याचप्रमाणे हा पेपर होता. मग यामध्ये काही ज्या चुका झालेल्या आहेत, मग चुका झाल्या तर सीटीईटी जशी मार्क्स देत असते तसंच टीईटी सुद्धा आपल्याला मार्क्स वाढवून देणार का असं अफवा चालू आहे. त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एक 150 मार्काचा पेपर आहे म्हणजे अपेक्षित आहे उत्तर सुद्धा 150, म्हणजे त्याचे मार्क्स सुद्धा 150 मिळणार आहे. म्हणजे 150 प्रश्न 150 गुण. मग यामध्ये जर 2 प्रश्न जर शिक्षण परिषदेकडनं चुकीचे आले किंवा 5 प्रश्न जर चुकले तर मग काय होणार आहे, तर 5 प्रश्न चुकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन जे असतात 1 2 3 4 म्हणजे ए बी सी डी असे जे ऑप्शन असतात यामध्ये जर 2 ऑप्शन जर बरोबर असेल म्हणजे प्रश्न बरोबर आहे पण प्रश्नही बरोबर आहे आणि ऑप्शन जर 2 बरोबर आहे म्हणजे 1 बरोबर राहायचं तर 2 बरोबर आहे आणि दोन्ही जर बरोबर असेल तर 2 पैकी जे तुम्ही 1 मारला असेल किंवा 2 केलं असेल तर दोन्ही याला उत्तर घ्यावे पकडलं जाते. हे शिक्षण परिषदेचं एक क्रायटेरिया आहे, म्हणजे त्यांचं एक हे आहे, नियम आहे. पण जर प्रश्नच जर चुकला असेल उत्तर जरी बरोबर असेल तरी तो प्रश्न रद्द केला जातो. म्हणजे 5 प्रश्न 150 पैकी 5 प्रश्न जर चुकले असेल, उत्तर नाही ऑप्शन नाही, जर प्रश्नच जर चुकले असेल तर ते प्रश्न मायनस केले जातात त्यात आणि त्याच्यापैकी गुण पकडले जात असतात. मग पासिंग मार्क्स किती आहे, मग पासिंग गुण कसे पकडले जातात लक्षात घ्यायचं आहे की 150 प्रश्न आहे, 150 प्रश्नापैकी 5 प्रश्न हे चुकलेले आहे म्हणजे प्रश्न उरलेले किती आहेत, आता 5 प्रश्न रद्द केले म्हणजे 145. मग 145 म्हणजे तुम्हाला 150 ज्या वेळेला होतं त्यावेळेला ओपनचा क्रायटेरिया पासिंगचा किती आहे, 90 मार्क. 90 मार्क म्हणजे किती पर्सेंट, 60% ओपन साठी. नंतर एससी एसटी ओबीसी ईएसडब्ल्यू म्हणजे ईडब्ल्यूएस नंतर दिव्यांग हे संपूर्ण जे काही आरक्षित वर्ग आहे याकरिता 55% पासिंग मार्क्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला 83 मार्क्स पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्स आहे त्या 82 मार्क्स सुद्धा पासिंग होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला 55% मधलं तर आपल्याला 82 मार्क्स असतेच त्याच्यात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. 54 पॉईंट काही जे असेल तरी ते 55%च पकडले जाते, म्हणजे 82 गुण जर असेल तरी तुम्ही पास होता. हे आरक्षितच्या बाबतीत झालं. मग 5 प्रश्न चुकीचे जर झालेत म्हणजे प्रश्न जर चुकीचे राहिले तर किती पैकी पकडल्या जाणार हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मार्क वाढवून देणार नाही, मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा देणार नाहीत, तर 145 चे 55%, 145 चे 60% यानुसार ते तुमचे उत्तर काढलं जातं आणि त्यानुसार तुमचा रिझल्ट लागला जाते. मार्क्स तुमचे वाढवून मिळणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोनस मार्क दिले जात नाही, कारण शिक्षण परिस्थिती जरी चुकी असली तर ते 5 मार्क कमी करून क्रायटेरिया मात्र 55%चाच असतो आणि 60%चाच असतो. ओपन साठी 60% आणि आरक्षित जे काही वर्ग असेल रिझर्वेशन असेल त्यांच्या 55% पासिंग मार्क्स असतं. म्हणजे इकडे 82 मार्क्स असेल आणि तिकडे 90 मार्क्स असेल तर यानुसार ते मार्क्स सुद्धा कमी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं आपल्याला पूर्णतः विचार करायचा आहे. अफवाला बळी पडू नका आणि डोक्यात घेऊ नका की मार्क वाढणार आहे, हे चुकीची माहिती आहे. मार्क वाढणार नाही. नंतर दुसरा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की आतापर्यंत जे सीटीईटीचे जे विद्यार्थी आपल्याला माहिती आहे 3.5 म्हणजे 3,30,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. हे 3,30,000 विद्यार्थी आणि पूर्वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी. पण आपण जर आकडा पकडतो म्हणलं तर काही विद्यार्थी असे असतात की डबल सुद्धा परीक्षा देत असतात. म्हणजे जे काही 3,30,000 जे विद्यार्थी आहेत हे एकदा दोनदा पास झालेले सुद्धा विद्यार्थी असेल
पण आपल्याकडे सध्याचा आकडा जो 3,30,000 आहे, यात ओव्हरऑल आपल्याला पकडायचा आहे. आणि जे काही ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म नसेल भरले तर असे 1.5 लाख विद्यार्थी, म्हणजे टोटल आपल्याकडे सध्या 5 लाख विद्यार्थी टीईटी धारक आहे, जे टीईटीचा पेपर देत असतात आणि ते पासआउट झालेले नाही आहेत किंवा परीक्षा देत आहेत किंवा सीटीईटी देत असतात. हे संपूर्ण 5 लाख विद्यार्थी आपल्याकडे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून कॉम्पिटिशन जे काही असणार आहे ते खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. आणि येणाऱ्या ज्या जागा असणार आहेत, म्हणजे जी काही टेट, इथं तर 82 आणि 90 मार्क्स पास व्हायला पाहिजे, पण जी काही येणारी टेट असेल तर टेटची वाट बघण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो, त्या टेटमध्ये सर्वात जास्त मार्क्स कोण घेणार आहे, जे आतापासून अभ्यास करणार आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आपले सर्व जे काही विद्यार्थी असेल, टीईटी धारक असेल, जे टीईटी पास आउट असतील, ज्यांनी टीईटी दिली असेल आणि जे सीटीईटीचाही फॉर्म भरलेला असेल परंतु त्याचा सुद्धा अभ्यास करता, या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटत असेल की माझा पेपर निघत आहे, दोन्ही पेपर पास होत आहे, तर टेटचा अभ्यास करणं सुरू करा. कारण येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे, शिक्षकांचा सुवर्ण काळ असणार आहे. वारंवार मी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, असं व्हायला नको की माझा 1 मार्काने टीईटी राहिला, 2 मार्काने टीईटी राहिला, असं सांगता कामा नये, कारण त्याला कोणीही विचारत नाही. मग याकरिता आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि याच माहिती करता आपण व्हिडिओ बनवला होता. हे माहिती आपल्याला किंवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.